मुंबई के चेंबूर इलाके में एक दर्दनाक हादसा सामने आया। यहाँ सड़क किनारे खड़ा एक विशाल पीपल का पेड़ अचानक उखड़कर स्कूल बस पर गिर गया। हादसा यूनिवर्सल हाई स्कूल की बस के साथ हुआ, जिससे कई छात्र सवार थे। घटना की सूचना मिलते ही मुंबई फायर ब्रिगेड की टीम मौके पर पहुंची और स्थानीय लोगों तथा बस कंडक्टर की मदद से बस में फंसे 12 छात्रों को सुरक्षित बाहर निकाला गया। इस हादसे में 11 वर्षीय एक छात्र की मौके पर मौत हो गई, जबकि 4 अन्य छात्र घायल हो गए। सभी घायलों को इलाज के लिए जैन अस्पताल में भर्ती कराया गया। इस घटना के बाद सांसद राहुल शिवालर ने लोगों से अपील की है कि लगातार बारिश के दौरान बड़े पेड़ों के नीचे खड़े होने से बचें। साथ ही उन्होंने नगर निगम के शहर के खतरनाक पेड़ों की समस्या रहते जांच और छटाई सुनिश्चित करने की भी मांग की। उन्होंने नागरिकों को भरोसा दिलाया कि ऐसे हादसों की पुनरावृत्ति रोकने के लिए आवश्यक कदम उठाए जाएंगे। आज अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे। शाळेच्या स्कूल बसवर झाड पडून एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि बाकीची मुलं आता सुखरूप त्यांना जैन हॉस्पिटलला नेलेलं आहे। परंतु कुठे ना कुठेतरी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे। कारण पावसाळ्यापूर्वी सर्व झाडं एक ऑडिट केलं जातं। पावसाळ्यात कुठे दुर्घटना होऊ नये याकरता जसं मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे, तसं स्टॉक वॉटर ड्रेन, सॉलिड सगळ्या डिपार्टमेंट काळजी घेतं। तसंच गार्डन डिपार्टमेंटच्या तर्फे पण सगळ्या झाडांची पडताळणी केली जाते। जे कुठलं झाड कमकुवत आहे किंवा पडू शकतं या संदर्भात काळजी घेतली जाते। त्याच्या फांद्या तोडल्या जातात किंवा त्याला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं जातं। परंतु ती बाब या ठिकाणी दिसून येत नाही आणि या ठिकाणी कुठे ना कुठेतरी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येतात। मी आयुक्तांना विनंती करणार आहे की या संदर्भात जे कोण दोषी अधिकारी त्यांच्यावर कारवाई करावी आणि एक मुलाचा शाळेतली मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। जी इतर मुलं आहेत त्यांच्या पण आता आरोग्याची काळजी घेतली। तुम्ही पोलिसांनी भेट केली किती मुले होते यामध्ये नाही, या एका मुलाचा मृत्यू झाला असं पोलिसांतर्फे आम्हाला सांगण्यात आलं। बाकीच्या मुलांना जैन हॉस्पिटलला शिफ्ट केलंय। त्यानंतर जैन हॉस्पिटलला त्यांना भेटायला जातं।